रात्रभर दाराबाहेर बसलेला बोका खरंच निघून गेला की नाही याची शहानिशा करून मी घराबाहेर पडले. आज टीचरचा वाढदिवस असल्यामुळे माझ्याकडून छोटीशी सप्रेम भेट म्हणून बागेतील गुलाबाचे फूल घेऊन स्कूलला निघाले. नेहमीप्रमाणे बॅगचे ओझे पप्पाकडे असल्यामुळे एखाद्या सल्तनतचा बादशाह असल्याप्रमाणे मी हातात गुलाब घेऊन चालू लागले. घरी आल्यावर मम्मी कामात जास्तच व्यस्त असल्यामुळे मी पप्पा आणि माझ्यासाठी गरमागरम नूडल्स बनवले आणि महिनाभर उपाशी असल्याप्रमाणे मी आणि पप्पा क्षणाचाही विलंब न करता नूडल्स खायला बसलो. पोटपूजा झाल्यावर नसत्या चौकशा म्हणून आजीबाबाची काय हालचाल सुरू आहे हे बघण्यासाठी मी खाली निघाले. डोरेमॉन ज्याप्रमाणे पॉकेटमधून गॅजेट्स काढतो त्याप्रमाणे आजी डब्यातून वेगवेगळे पॅकेट्स काढू लागली. हे बघून कुछ तो गडबड है दया हा जगप्रसिद्ध डायलॉग मला आठवला. तर मी सुद्धा ACP प्रद्युम्नप्रमाणे केस सॉल्व्ह केली आणि या गडबडी मागचे रहस्य म्हणजे थंडीसाठी मेथीचे लाडू बनवणे आहे हे उलगडून काढले. आणि आता मिशन इम्पॉसिबल म्हणून पिचकलेल्या मेहंदीचा कोन घेऊन स्वतःच्याच हातावर मेहंदी काढायचे ठरवले. आणि स्वतःच्याच हातावर स्वतःच मेहंदी काढणे किती कंटाळवाणे काम आहे हे मला लवकरच भासू लागले. परंतु प्रयत्न मनापासून असेल तर यश नक्कीच मिळते याची सुद्धा मला जाणीव झाली.